मित्रांनो, IPLचा महासंग्राम सुरू झालेला आहे। बलाढ्य संघ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरत आहेत। यंदाच्या हंगामाची सुरुवात CSK आणि RCB सामन्याने झाली, ज्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने RCBवर सहज विजय मिळवला। पहिल्या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर काही काळ कॉमेंट्री बॉक्समध्ये कॉमेंट्री करण्यासाठी आला होता। त्याच्यासोबत टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि आकाश चोप्रा यांचाही समावेश होता। या दरम्यान सचिन तेंडुलकरने टीम इंडियाच्या कर्णधार पदाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे, ज्याची चर्चा आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत आहे। चेन्नई आणि बँगलोरच्या पहिल्या सामन्यादरम्यान जिओ सिनेमावर कॉमेंट्री करताना सचिन तेंडुलकरने BCCIने त्याला टीम इंडियाच्या कर्णधार पदाची ऑफर दिली होती तेव्हाची गोष्ट सांगितली। सचिन तेंडुलकरने सांगितले की BCCIने 2007 मध्ये मला कर्णधार पदाची ऑफर दिली होती, पण तेव्हा माझी शरीरयष्टी खूपच खराब होती। MS धोनीबद्दल माझे निरीक्षण खूप चांगले होते। त्याचे मन खूप स्थिर आहे, तो शांत आहे, सहज प्रवृत्तीचा आहे आणि तो योग्य निर्णय घेतो। त्यामुळे कर्णधार पदासाठी मी त्याच्या नावाची शिफारस केली। आता सोशल मीडियावर चाहतेही यावर प्रतिक्रिया देत आहेत। एका युजरने कमेंट करताना लिहिले की सचिन तेंडुलकर हा केवळ एक महान खेळाडू नाही, तर तो खूप बुद्धिमान व्यक्ती देखील आहे। त्याच्यासाठी त्याचा देश आधी येतो। मित्रांनो, सचिन तेंडुलकरच्या ह्या वक्तव्यावर तुमचे काय मत आहे? कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। तसेच स्पोर्ट्स रिलेटेड कंटेंट्स मराठीत बघण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। थँक्यू अँड टेक केअर।